नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण सरासरीचा पार्ट 1 कंप्लीट केलेला आहे. जर ज्यांनी कोणी पार्ट 1 बघितला नसेल तर पार्ट 1 बघून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा. आता वळूया आपल्या सेकंड पार्टकडे. सेकंड पार्टमध्ये आपल्याला PYQ सॉल्व्ह करून घ्यायचे आहे, इझी टू मॉडरेट लेवलचे. तर सुरुवात करूया आपल्या फर्स्ट क्वेश्चनला. पहिला क्वेश्चन आहे, 7 क्रमवार विषम संख्यांची सरासरी 17 आहे, तर सर्वात मोठी संख्या कोणती? अमरावती पोलीस भरती 2024 ला आलेला क्वेश्चन आहे. टोटल संख्या बघा किती आहे? 7. तर त्यांची सरासरी दिलेली आहे आपल्याला 17. बघा, सरासरी म्हणजेच काय असतो? मध्यमान असतो. याच्यामध्ये मधली संख्या आहे आपली 17, म्हणजे इकडे 3 असतील आणि इकडच्या साईडला 3 असतील. आता विषम संख्या सांगितले, मग 17च्या अगोदरची विषम संख्या इथे येईल 15, इथे येईल 13, इथे येईल 11. 17 नंतर इथे येईल 19, इथे येईल 21 आणि इथे येईल 23. आपल्याला क्वेश्चन मध्ये काय विचारले बघा, सर्वात मोठी संख्या कोणती? तर याच्यामध्ये सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 23. म्हणजेच काय? आपला ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आन्सर आहे. अहिल्यानगर पोलीस भरती 2024 ला आलेला क्वेश्चन आहे. अशा टाइपचा क्वेश्चन आपल्याला टाइम अँड वर्क मध्ये पण बघायला मिळतो. जर ए आणि बी या दोन संख्यांची सरासरी 20 आहे, सरासरी ऑलरेडी दिलेली किती आहे? 20. बी व सी यांची सरासरी 19 आहे, तसेच ए व सी यांची सरासरी 21 आहे, तर ए ची किंमत काय असेल? बघा, ए आणि बी जेव्हा बेरीज काढायची असते तेव्हा काय होतं? सरासरी गुणिले एकूण संख्या. एकूण संख्या. आता सरासरी किती दिली आहे? ए आणि बी ची दिलेली आपल्याला 20. 20 गुणिले 2 म्हणजे काय येणार आहे? 20 दुने 40. इथे कोणाची मिळाली? ए प्लस बी मिळाला. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, बी प्लस सी. बी प्लस सी दिलेला आहे आपल्याला. बी प्लस सी यांची सरासरी दिली 19. 19 गुणिले एकूण किती? बी आणि सी दोघ जण म्हणजे 2. 19 दुने 38. त्यानंतर पुढे ए व सी. ए आणि सी ची काढायची आपल्याला. ए आणि सी ची सरासरी दिली 21, म्हणजे काय? 21 गुणिले 2. 21 दुने 42. पण बघा, इथे ए पण डबल आहे, बी पण डबल आहे आणि सी पण डबल आहे. म्हणजेच काय होणार आहे बघा, जर यांची ऍडिशन केली, जर 2a प्लस बी प्लस सी यांची जर ऍडिशन केली तर किती येते चेक करू. 8 आणि 2 10, चला 1, 4 आणि 3 7, 7 आणि 5 12, म्हणजे किती आले? 120. या तिघांची बेरीज आली 120. आता आपल्याला काय काढायचंय? ए प्लस बी प्लस सी बरोबर 120. बघा, हा इथे मल्टिप्लाय आहे, बरोबरच्या त्या हाताला गेल्यावर काय होणार आहे? डिवाइड. बे एक बे, बेसकी 12, म्हणजे काय आलं? ए प्लस बी प्लस सी तिघ मिळून किती आले? 60 आले. तिघांची व्हॅल्यू किती आली? ए प्लस बी प्लस सी बरोबर आपल्याला मिळालाय 60. ठीक आहे. आपल्याला व्हॅल्यू कशाची शोधायची? ए ची शोधायची. बघा, जर मी ए वर बोट ठेवलं, ए जर झाकून ठेवलं, आपल्याकडे शिल्लक कोण राहतो? बी प्लस सी. म्हणजे या 60 मधून बी प्लस सी मायनस केला. 60 मायनस 38. 60 मधून 38 गेले. बघा, 10 मधून 8 गेले 2 आणि 5 मधून 3 गेले 2, म्हणजे ए ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला? 22. ए बरोबर मिळाला 22. करेक्ट ऑप्शन आहे आपला ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट आन्सर आहे. बघा, आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, 27 व्यक्तींच्या उंचीची सरासरी 162 सेंटीमीटर आहे. जर एक व्यक्तीची उंची वजा केली तर त्यांच्या उंचीची सरासरी 1 ने कमी होते. कितीने कमी होते? 1 ने कमी होते. तर त्या एक व्यक्तीची उंची काय असेल? समाज कल्याण विभाग वरिष्ठ लिपिक 2024 ला आलेला क्वेश्चन आहे. बघा, याच्यासाठी 2 मेथड आहे. एक शॉर्टकट पण सांगते आणि लॉंग मधले पण कन्सेप्ट सांगून देते, जेणेकरून तुम्हाला जर अशा टाइपचे क्वेश्चन आले तर सॉल्व्ह करता आले पाहिजे. बघा, एकूण व्यक्ती, बघा काय आहे फॉर्म्युला, काय आपला? सरासरी गुणिले एकूण व्यक्ती. एकूण व्यक्ती बरोबर काय मिळते? बेरीज. बरोबर. आता बघा, आपल्याकडे व्यक्ती किती आहे? सरासरी किती आहे? 162. व्यक्ती किती आहे? 27. तेव्हा आपल्याला मिळेल सर्वांची बेरीज. आता बघा, एका व्यक्तीची उंची वजा केली म्हणजे पहिले 27 लोक होते, एक कमी केला म्हणजे किती झाले? 26. त्यांच्या उंचीची सरासरी 1 ने कमी केली. उंची किती होती? 162. केली किती? 161. इथे मिळेल त्यांची बेरीज. आणि या दोघांमधला जो गॅप असेल तो त्या व्यक्तीची काय असणार आहे? उंची असणार आहे. बघा, 162 गुणिले 27. 27 दुने 54, हातचा आला 5. 27 100
27 सक किती होतात? 27 सक 7 चकून 42 27 162 162 आणि 5 167 27 एका 27 27 आणि 16 किती होतात? 3 3 आणि 1 4 किती झाले? 4 3 4374. ही किती लोकांची बेरीज झाली? 27 लोकांची बेरीज झाली. आता बघ आपल्याला काढायची किती आहे? 26 लोकांची. 161 गुणिले 26 26 एक 26 26 दुने 26 पंच 130 26 156 26 156 156 मध्ये 2 ऍड केले किती झाले? 158 26 26 एक 26 26 मध्ये 15 ऍड केले 11 3 आणि 4 किती झाले? 41 86. इथे आले 41 86. आता बघा जेव्हा या दोघांमधला गॅप काढला जाईल ती त्या व्यक्तीची काय असणार आहे? उंची असणार आहे. उंची असणार आहे. बघा 43 74 मधून 41 86 मायनस केले. 4 मधून 6 जात नाही म्हणजे इथे आला 14 इथे आला 6. बघा 14 मधून 6 गेले 8. 6 मधून 8 जात नाही म्हणजे इथे आला 16 मधून 8 गेले 8. 2 मधून 1 गेला 1. किती आली? 188 सेंटीमीटर. ठीक आहे. ही झाली खूप लॉंग मेथड झाली. आपल्याला एक शॉर्टकट शिकायची. बघा व्यक्ती किती आहे? 27. सरासरी किती होती? 162 आणि सरासरी 1 ने कमी होती म्हणून याच्यातून काय करायचं? 1 मायनस करायचं. बघा 27 अधिक 162 किती होतात? 9 189. 189 मधून 1 मायनस केला किती आला? 188. तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे त्या नवीन किंवा त्या व्यक्तीची सरासरी किंवा उंची त्या नवीन व्यक्तीची उंची मिळणार आहे तुम्हाला 188 सेंटीमीटर. पुढचा क्वेश्चन आहे एका वर्गातील 35 विद्यार्थ्यांच्या वजनाची सरासरी 35 kg आहे. बघा विद्यार्थी गुणिले सरासरी बरोबर एकूण बेरीज मिळते. बेरीज बरोबर किती विद्यार्थी होते? 35. सरासरी किती होती? 35. बेरीज मिळेल. आता बघा 35 गुणिले 35 करायचे. 35 चा स्क्वेअर काढणार. 5 चा वर्ग 25 जशाच तसा. 3 च्या पुढचा नंबर 4 3 चौक 12. बेरीज किती मिळाली? 1225. जर त्यांच्यामध्ये शिक्षकाचे वजन मिळवले, शिक्षक मिळवला म्हणजे किती लोक झाले? 36. तर त्यांच्या वजनाची सरासरी 36 kg होते. तर त्यांच्या वजनाची सरासरी किती होते? 36. आता 36 चा स्क्वेअर बघा 36 चा स्क्वेअर पहिली स्टेप 6 चा वर्ग 36 3 चा वर्ग 9 त्याच्यानंतर पुढे 6 साहित्रिक 18 18 च्या डबल 36 करा बेरीज 6 6 आणि 3 9 आणि इकडे होतात 9 3 12 1296. बघा किती वाढली? पहिले 1225 होती. शिक्षक ऍड केल्यामुळे झाली किती? 1296. मग बघा 1296 मायनस 1225 केले किती आता 6तून 1 5 गेला 1 9तून 2 गेले 7. किती आन्सर मिळालं? तर त्या नवीन व्यक्तीचं किंवा शिक्षकाचं वय मिळालं आपल्याला 71. ठीक आहे. आता पुढची शॉर्टकट ट्रिक सांगते. पहिले लोक किती होते? 35. सरासरी किती होती? 35. एक व्यक्ती वाढलाय. मागच्या क्वेश्चन मध्ये आपण कमी झालाय म्हणून मायनस केलं होतं. आता इथे 35 वरून 36 झाली म्हणजे सरासरी कितीने वाढली? 1 ने वाढली. बघा 35 आणि 35 70. 70 मध्ये 1 मिळवला 71. त्या नवीन व्यक्तीचं वजन किती मिळालं आपल्याला किंवा त्या नवीन शिक्षकाचं वजन मिळालं 71 kg. PYQ आहे. मागच्या PSI पूर्वला आलेला क्वेश्चन आहे हा. प्रॉपर लक्ष देऊन सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे नेक्स्ट क्वेश्चन बघा आपल्याला सर्व टाईपचे क्वेश्चन घ्यायचे आहे. एका वर्गातील 15 विद्यार्थ्यांच्या वर्गाची सरासरी 60 kg आहे. 15 विद्यार्थ्यांच्या वर्गाची सरासरी दिली आहे 60 म्हणजे किती होतील? 15 सक 90 हे झाले 900. ठीक आहे. जर त्यांच्यामध्ये शिक्षकाचे वजन मिळवले 15 होते लोक किती झाले? 16 गुणिले त्यांच्या वजनाची सरासरी 0.5 ने वाढली. पहिले 60 होती मग किती होईल ती? 60.5 ने वाढली. तर बघा करायचे आपल्याला 605 गुणिले 16 16 पंचे 80 ह्याचा 8 0 इथे आला 8 16 96 किती झाली? 968. 968 म्हणजे कितीने वाढली? बघा पहिले 900 होती नंतर 968 झाली. किती दिसतंय म्हणजे 68 झाली. म्हणजे त्या शिक्षकाचं वजन किती येईल? 68 kg येईल. किती येईल? 68. इथे आले 68 kg. आता बघा आपल्याला शॉर्टकटने सॉल्व्ह करायचंय. इथे किती लोक आहे? 15. सरासरी किती होती? 60 आणि कितीने वाढली आहे? 0.5 ने. जेव्हा
सरासरी फक्त एकने वाढते किंवा एकने कमी होते त्यावेळेस आपण काय करतो, ह्या दोघांमध्ये काय करतो, एक मिळवतो जेव्हा सरासरी वाढते त्यावेळेस, आणि जेव्हा कमी होते तेव्हा ह्या दोघांमधून काय केला जातो, एक मायनस केला जातो. पण बघा जेव्हा 0.5, दीड, अडीच, 2 अशी कमी किंवा जास्त होते त्यावेळेस काय यूज करायचं, पहिले करायचं ह्या दोघांचा गुणाकार आणि नंतर करायची ह्या दोघांची बेरीज. आता बघा किती होतात, 15 पाचे 75, किती झाले 15 पाचे 75 म्हणजे किती आला 7.5, आणि 60 मध्ये 15 पाचे 75 आणि 60 मध्ये 0.5 मिळवला, 60 मध्ये 0.5 मिळवला, किती झाला 60.5. करा बेरीज किती होते, 5 आणि 5 10, हातचा आला 1, 7 आणि 1 8 आणि 6 जशाच तसा, एक नंतर पॉइंट म्हणजे इथे दिला पॉइंट, म्हणजे आन्सर मिळालं तुम्हाला 68 केजी, जे की असेल तुमचं शिक्षकाचं वजन. कन्सेप्ट लक्षात घ्या, ही आहे तुमची शॉर्टकट ट्रिक. ह्या दोघांचा करायचा आहे गुणाकार, 15 पाचे 75 आणि एक नंतर पॉइंट होता म्हणून इथे दिला पॉइंट, आणि त्याच्यानंतर ह्या दोघांची करायची आहे बेरीज. ठीक आहे, बेरीज केव्हा केली जाते, जेव्हा वाढते, सरासरी वाढते तेव्हा बेरीज केली जाते, आणि जेव्हा सरासरी घटते किंवा कमी होते त्यावेळेस इथे काय केली जाते, वजाबाकी केली जाते. मग 60 मध्ये 0.5 मिळवले, किती आले 60.5, 7.5 अधिक 60.5 बरोबर आले तुमचे 68. हे मिळालं आपल्याला शिक्षकाचं वजन. ठीक आहे, त्यानंतर पुढे नेक्स्ट क्वेश्चन. वर्गातील 25 विद्यार्थ्यांची सरासरी 60 केजी आहे. 25 विद्यार्थ्यांची सरासरी दिली आहे 60. त्यांच्यामध्ये शिक्षकाचे वजन मिळवले, शिक्षकाला म्हणजे किती झाले 26 गुणिले त्यांच्या वजनाची सरासरी 1.5 केजी ने वाढते. 60 मध्ये 1.5 केजी वाढला म्हणजे किती झाला 61.5 झाला. ठीक आहे, आता बघा याच्यामध्ये एकतर या मेथडने सॉल्व्ह करू शकता किंवा दुसऱ्या मेथडने पण आपण सॉल्व्ह करू शकतो. बघा पहिले विद्यार्थी किती होते 25, सरासरी किती होती 60, वाढली कितीने 1.5 केजी ने. जेव्हा 0.5, 1.5 केजी, 2.5 केजी अशा पद्धतीने किंवा 2 केजी अशा पद्धतीने जेव्हा सरासरी वाढते त्याच्यासाठी ही मेथड यूज करू शकता. बघा या दोघांचा करायचा गुणाकार आणि ह्या दोघांची करायची बेरीज. आलेले आन्सर दोघांची काय करायची आपल्याला बेरीज. बघा 25 गुणिले 15 केले, 25 गुणिले 15, 15 पाचे 75, हातचाला 7, 15 दुने 30, 30 आणि 7 37, किती आले 37. एक नंतर पॉइंट म्हणजे हे मिळाले 37.5. त्याच्यानंतर या दोघांची करायची बेरीज. 60 मध्ये 1.5 मिळवला म्हणजे किती झालं 61.5. करा बेरीज. 5 आणि 5 10, चाला 1, 7 आणि 2 9 आणि 6 आणि 3 9 म्हणजे किती आहे, त्या शिक्षकाचं वजन किती मिळालं तुम्हाला 99 केजी. ठीक आहे, आता व्हेरीफाय करून बघू इकडे आपलं करेक्ट येतंय का. 25 150 हे झाले 1500. 61.5 गुणिले 26 करायचे. बघा 615 गुणिले 26, 26 पंच 130, 26 एक 26, 6 आणि 3 9, 2 आणि 3 किती झाले 9. त्याच्यानंतर 26 पंच 130, 26 156, 156 मध्ये 3 मिळवले किती झाले 159. ठीक आहे, किती झालं म्हणजे 1599. एक नंतर पॉइंट होता म्हणजे आपण इथे एक पॉइंट दिला, आले किती 1599. जेव्हा विद्यार्थी होते तेव्हा सरासरी होती 60 आणि नंतर वाढली 1500. मग बेरीज यांची आली होती 1500 आणि जेव्हा शिक्षक आला तेव्हा बेरीज किती झाली 1599. म्हणजे तो नवीन व्यक्ती आला त्यामुळे किती वजन वाढलेलं आहे 99 केजीचं वजन वाढलेलं आहे. तुम्ही कुठल्याही मेथडने सॉल्व्ह करू शकता, पण बेस्ट वे आहे कमी वेळेमध्ये लवकर आन्सर निघते, ही मेथड यूज करू शकता. दोघांचं पण आन्सर काय येणार आहे सेमच येणार. क्वेश्चन आहे, एका विद्यार्थ्याला 5 विषयात सरासरी 68 गुण मिळाले, परंतु फेर तपासणीनंतर असे आढळले की त्याला एका विषयात 94 गुण देण्याऐवजी 60 गुण देण्यात आले, तर त्याच्या नवीन गुणांची सरासरी काढा. आता बघा याच्यामध्ये 94 गुण देण्याऐवजी 60 गुण दिले म्हणजे काय करणार आहे आपण, याच्यामध्ये एक शॉर्टकट ट्रिक सांगते, यांचा काढायचा आहे फरक. डिफरन्स अपॉन किती नंबर किती सब्जेक्ट दिले n, डिफरन्स किती बघा 94 मायनस 60 अपॉन टोटल सब्जेक्ट आहे 5. 94 मधून 60 गेले किती उरतात 34 भागिले 5. बघा जेव्हा कुठल्याही नंबरला 5 ने डिवाइड करतो तेव्हा वरचा नंबर त्याच्या डबल करायचा. 34च्या डबल किती होतात 68 आणि एक नंतर पॉइंट द्यायचा. किती आला आन्सर 6.8.
पहिली सरासरी होती 68, आपल्याला विचारली नवीन सरासरी, मग 68 मध्ये हे 6.8 मिळवले, 68 मध्ये 6 मिळवले होत्या 74 आणि पुढचा 8 जसा तसा आन्सर मिळालं तुम्हाला 74.8. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, विद्यार्थ्याला परीक्षेमध्ये 6 विषयात सरासरी 78 गुण मिळाले, परंतु फेर तपासणीनंतर असे आढळले की त्याला 2 विषयात अनुक्रमे 92 व 84 गुणांऐवजी चुकून 81 व 77 गुण देण्यात आले, तर फेर तपासणीनंतर त्याच्या गुणांची अचूक सरासरी किती? आता बघा त्याच्यासाठी शॉर्टकट आहे डिफरन्स अपॉन नंबर. आता बघा 92 ऐवजी 81 गुण दिले म्हणजे किती किती गुणांचा डिफरन्स आहे 11, प्लस 84 ऐवजी 77 गुण दिले तर किती डिफरन्स फरक आहे 7. मग 11 आणि 7 किती होतात 18 आणि नंबर ऑफ सब्जेक्ट किती आहे 6 डिवायडेड बाय 6 करा, 6 1 6 6 3 18 किती येत आहे 3. मग बघा 78 प्लस 3 कितीने किती आली सरासरी 78 आणि 3 81. किती आन्सर मिळालं तुम्हाला 81 आन्सर मिळालं. किंवा याच्यामध्ये आपण हे असं पण सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, हे समजलं इथपर्यंत. 78 प्लस 81, 78 प्लस 3 बरोबर 81. ठीक आहे, पुढे 6 विषयांची सरासरी आहे 78. ठीक आहे, 78 गुणिले 6 करायचे, 6 8 48, 7 चाला 4, 7 सकम 42 आणि 4 46 किती आले 468. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा हे 11 आणि 7 किती होतात, हे 11 आणि 7 आलेले किती आहे 18 ऍड करायचे, 6 8 आणि 8 16 हात चाला 1, 6 आणि 2 8. ठीक आहे, त्याच्यानंतर 4 1 4 किती आले 486. 486 एकूण विषय किती आहे 6, 6 1 6 6 8 48, 6 1 6 किती आन्सर मिळालं 81. कुठल्याही मेथडने सॉल्व्ह करू शकता, आन्सर करेक्टच येणार आहे. पण ही बेस्ट आहे, शॉर्टकट ट्रिक आहे, याने लवकर क्वेश्चन सॉल्व्ह होतो. बघा पुढचा क्वेश्चन आहे 8 संख्यांची सरासरी 21 आहे, प्रत्येक संख्येला 5 ने गुणले तर नवीन संख्यांची सरासरी किती? बघा अशा वेळेस जेव्हा कुठल्याही संख्येला गुणले जाते तेव्हा जो दिलेला आहे गुणक गुणिले जुनी सरासरी बरोबर मिळते नवीन सरासरी, तेव्हा मिळते आपल्याला नवीन सरासरी. ठीक आहे, आता बघा गुणक किती 5 ने गुणलं, जुनी सरासरी किती आहे 21. मग बघा 21 हा 5 चा 105, त्या नवीन संख्यांची सरासरी मिळणार तुम्हाला 105. ही आहे तुमची एकदम बेस्ट शॉर्टकट मेथड. क्वेश्चन आहे राहुलने 18व्या मॅच मध्ये 90 धावा काढल्या, त्यामुळे त्याची सरासरी 2 ने वाढली, तर 18व्या मॅच नंतरची सरासरी किती? आता बघा ऑप्शन दिलाय 30 56 37 आणि 44. आता बघा 17व्या मॅच मध्ये 90 धावा काढल्याय, पण आपल्याला 18व्या मॅच मध्ये 90 धावा काढल्यात, आपल्याला 17व्या मॅच पर्यंतच्या किती धावा झाल्या ते आपल्याला माहित नाहीये. मग आपण काय करू, दोन्ही टाइपने आन्सर सांगणार आहे, शॉर्टकट पण सांगणार आहे आणि कन्सेप्ट नुसार सुद्धा सॉल्व्ह करायला सांगणार आहे. मग बघा 17 मॅच मधील धावा किती असतील माहित नाही आपल्याला, किती झाल्या त्या एक्स पकडू त्याला. ठीक आहे, त्यानंतर बघा 17 मॅच मधल्या धावा म्हणजे किती होतील, 17व्या मॅच मधील धावा झाल्या तुमच्या 17 गुणिले एक्स बरोबर किती झाले 17 एक्स. ठीक आहे, त्यानंतर पुढे बघा आता तुम्हाला 18व्या मॅच मधील धावा दिल्या. 18व्या मॅच मध्ये किती धावा झाल्या होत्या, 18व्या मॅच मध्ये झालेल्या होत्या तुमच्या धावा, 18व्या मॅच मधील धावा होत्या 90. किती होत्या 90 होत्या. म्हणजेच काय 18व्या मॅच मधील धावा या मागच्या 17व्या धावा आणि प्लस असतील तुमच्या 18व्या मॅच मधील धावा. मग बघा टोटल 18व्या मॅच मधील धावा किती होतात, मॅच मधील धावा होतात पहिले किती झाल्या होत्या 17 पर्यंत, 17 एक्स अधिक 18व्या मॅच मधील 90. या केव्हा मिळाल्या, या 17 मॅच मधील धावा प्लस ही 18व्या मॅच मधील धावा. त्यानंतर पुढे बघा, आता पुढे काय दिले त्यांनी, 17व्या मॅच मधील धावांची सरासरी कितीने वाढते 2 ने वाढते. ठीक आहे, कितीने वाढते 2 ने वाढते. नाही 18व्या मॅच मधील धावा कितीने वाढताय
2 ने वाढताय. मग बघा 18व्या मॅच मधील सरासरी कितीने वाढली? 2 ने. म्हणजे किती झाली ती? x+3 झाली. ठीक आहे, x+3 झाली. त्यानंतर पुढे बघा आता, म्हणून याच्यामुळे किती धावा झाल्या? केव्हाच्या झाल्या या आपल्या 17व्या मॅच मधील 18व्या मॅच मधील झाल्या. मग काय होईल? याला 18 ने मल्टिप्लाय होईल. 18 त्रिक 18 एक 18x अधिक 18 त्रिक 54. ठीक आहे, म्हणजे आपल्याला हे बघा इथे एक इक्वेशन मिळालं आणि इथे एक इक्वेशन मिळालं. 17x अधिक 90 बरोबर 18x अधिक 54. मग करा 17x, आता इथे 18x आहे, हा 18x हा इकडचा प्लस इकडे गेल्यावर मायनस होईल 17x, आणि या 90 मधून 54 मायनस करायचे. x बरोबर 10तून 4 गेले 6 आणि 9तून 5 गेले 4, किती आले? 46. किती आले? 46. सॉरी, इथे 2 ने वाढली, इथे 2 ने वाढली. 18 दुने 36, इथे 36 येईल. म्हणजे इथे पण किती येईल तुमचा? 36. सॉरी, चुकून माझ्याकडून 54. 18 त्रिक 54, 2 ने वाढलाय ना. मग किती आले? 90 मधून बघा 10 मधून 6 गेले 4 आणि 9 मधून 4 गेले 5, 54. म्हणजे आपल्याला 17व्या मॅच मधील धावा किती होत्या? 54 प्लस सरासरी कितीने वाढली? 2 ने. म्हणजे आन्सर किती मिळालं तुम्हाला? 56. 56 ऑप्शन नंबर 2 करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर पुढे बघा, आता ही झाली एक्स व्हॅल्यू टाकून आन्सर काढले. आपण शॉर्टकट बघू. बघा आता किती किती बघा 18 मॅच झालेल्या आहे. 18 मॅच झालेल्या आहे. 18च्या अगोदरची मॅच किती असेल? 17वी. कितीने वाढली? 2 ने. म्हणजे याला 2 ने मल्टिप्लाय केलं. 17 दुने 34. आणि जुन्या धावा किती होत्या? 90. 90 मधून 34 मायनस केले. बघा 90 मायनस 34, 10तून 4 गेले 6 आणि इथे इथे 4 आला. 9तून 4 गेले 5. आन्सर किती मिळालं? 56. ही आहे शॉर्टकट. तर बघा मित्रांनो, हा आहे आपला आजचा लास्ट क्वेश्चन सरासरी टॉपिकचा. या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला कमेंट मध्ये सांगायचं आहे, आणि याच्याबद्दल काही क्वेरी असेल तर ती कमेंट मध्ये विचारू शकता. ठीक आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.